27 गावांच्या रजिस्ट्रेशनचा विषय. प्रत्येक वर्षापासून लोकांनी जमिनी घेतल्या, घरं घेतलेली आहेत, इमारती बांधून पडलेल्या आहेत. स्थानिक भूमिपुत्र रखड त्यांचा आर्थिक सगळं दिवाळखोरी झालेली आहे. कारण त्यांचे सदनिका बनवल्या तर रजिस्ट्रेशन अभावी त्या विकल्या जात नाहीत. कित्येक लोकांनी चाळीमध्ये खोली घेतलेल्या आहेत, पण त्यांचं रजिस्ट्रेशन त्यांच्या नावावर नाही, मालमत्ता. त्यामुळे त्याचं ते अगदी विवंचनेमध्ये आहेत. काय करायचं काय? त्याच पद्धतीने नेवाळी गावचा एक विषय आहे. कित्येक वर्षापासून नेवाळची जमीन जी सरकारने घेतली होती, तिथं विकसित केली नाही. एक गव्हर्नमेंट GR आहे, ज्या उद्देशासाठी सरकार एखादी जमीन घेतं, हस्तांतरित करून घेतं, ते 10 वर्षामध्ये जर विकसित केलं नाही तर त्या मालकांना परत मिळाला जातो. त्या ठिकाणच्या लोकांची तीच अपेक्षा आहे. गेल्या 50 वर्षापासून ती जमीन वापरली नाही, नंतर ती काहीतरी मिलिटरीला दिली गेलेली आहे. ती त्या मूळ जमीनदार मालकांना मिळाली पाहिजे, भूमिपुत्रांना मिळाली पाहिजे. त्यासाठी मोठं आंदोलन झालं. जमीन मिळण्याऐवजी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. ते गुन्हे रद्द करण्यात सुद्धा काम या शासनाने केलं नाही. या भारतीय जनता पार्टीच्या आणि या सध्याच्या सरकार युती सरकारने केलं नाही. नेवाळी वाशांना आम्ही वचन देतो, महाविकास आघाडीच्यानं पहिल्यांदा ते गुन्हे मागे घेण्याचं आम्ही तुम्हाला वचन देतो. येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी 142 कल्याणपूर्व विधानसभेतून आपले आबा म्हणजे धनंजय बोडारे यांच्या मशाल या चिन्ह समोर असलेलं 1 नंबर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा.